नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण CET 2020 या बॅचमध्ये फिजिक्स या सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक हा कन्सेप्ट आपण स्टडी करत आहोत। त्यामध्ये आज आपण गॉस थेरम अँड इट्स ॲप्लिकेशन्स हा कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत। गॉस थेरम अँड इट्स ॲप्लिकेशन स्टडी करण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट इलेक्ट्रोस्टॅटिकची माहिती असायला पाहिजेत आणि सम ऑफ द कन्सेप्ट आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपण घेतले। हे सेकंड लेक्चर आपण घेतोय आज या सेकंड लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स, त्यानंतर ट्यूब ऑफ फोर्स, त्यानंतर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, त्यानंतर इलेक्ट्रिक फ्लक्स हे छोटे छोटे कन्सेप्ट आपण स्टडी करणार आणि त्याच्या पुढे जाऊन आपण टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आणि देन गॉस थेरम आणि गॉस थेरम नंतर त्याचे ॲप्लिकेशन्स हे आपल्याला स्टडी करायचे। तर चला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला एक लॉ मी तुम्हाला घेऊन जाईन, कुलॉम्स लॉ आपण लास्ट टाइम आपण स्टडी केला। त्यानंतर एक चार्जच्या बाबतीमध्ये असलेला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज हा थोडक्यात मी सांगेल आणि पुढे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया। तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस किंवा चार्ज, व्हॉट इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज किंवा चार्जेस, काय लॉ आहे? तर पहा, एखाद्या सिस्टीममध्ये एखाद्या काहीतरी पार्टचं जे काही एक्झिस्टन्स असतं, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एक लॉ इथून मागे बघितलं होतं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी। तसाच हा लॉ आहे चार्जेसच्या बाबतीमध्ये, विच इज ॲनालॉगस टू द सच अ लॉ, प्रिव्हियस लॉ जो काय आपण बघितला होता। या लॉमध्ये काय आपल्याला अंडरस्टँड करायचं की चार्जेस आर रिमेन्स कॉन्स्टंट। बरोबर, आपण असं सांगू शकतो इन अ पर्टिक्युलर सिस्टीम, एखाद्या सिस्टीमचा जर आपण विचार जर केला, द चार्जेस नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, कॉमा द चार्जेस ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पॉइंट टू द अदर पॉइंट इन अ सिस्टीम, हेन्स द टोटल चार्जेस ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट। याला आपण लॉ म्हणतो, हे जे काही मी सांगितलं ते बरोबर। चार्जेस नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बरोबर ना। चार्जेस कधी तयार केले जात नाहीत। तुम्ही म्हणता की चार्जेस तयार केले, चार्जेस प्रोडक्शन केलं, ते चार्जेस ऑलरेडी असतात, फक्त आपण काय करतो त्याला मोटिवेट करतोय, त्याला फक्त आपण मोशन देतोय, बरोबर, त्याचं एक्झिस्टन्स आहे हे आपण दाखवतोय। नॉर बी डिस्ट्रॉयड, त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करता येत नाही, ते चार्जेस आपण कधी संपू शकत नाही, ते ऑलरेडी असतात, तयार बी करायची गरज नाही आणि त्याला डिस्ट्रॉय सुद्धा करायची गरज नाही, बरोबर। फक्त काय होतं, ओनली द चार्जेस ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू द अदर पॉइंट, एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जातात, ते ट्रॅव्हल होतात, ट्रान्सफर केले जातात, पण कुठे? त्याच पर्टिक्युलर सिस्टीममध्ये, एखाद्या पर्टिक्युलर कंडक्टरमध्ये, असा आपण विचार करूया। मग याचा विचार असा होतो की चार्जेस काही नवीन बी तयार केले नाहीत आणि ते काय म्हणजे संपवले बी नाही, मग चार्जेस काय राहिले? रिमेन्स अनचेंज, बरोबर, रिमेन्स कॉन्स्टंट। चार्जेस आर रिमेन्स कॉन्स्टंट, चार्जेस आहे तसेच राहिले, लक्षात घ्या, चार्जेस आर रिमेन्स कॉन्स्टंट। आणि आपण असं सांगू शकतो हेन्स द टोटल चार्जेस ऑफ द सच अ सिस्टीम आर कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सली कॉन्स्टंट, आपण सांगतोय बदलत नाही। मग याचा मिनिंग असा झाला की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज कॉन्झर्व होतात। कॉन्झर्व होणे म्हणजे असणे, स्थिर असणे, कॉन्स्टंट असणे, न बदलणे, त्याला म्हणतो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज हा पार्ट। आता पुढे आपल्याला इलेक्ट्रिक लाईनचा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे। पहा, आपण सांगितलं होतं की आपल्याकडे काही चार्जेस आहेत आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो आणि हा फोर्स दाखवताना आपण काय करतो, काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड आहे असं आपण दाखवतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बरोबर ना, असे बी दाखवतो। मग समजा आपल्याकडं या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी एक निगेटिव्ह चार्ज आहे, हे दोन चार्ज आपल्याकडे अवेलेबल आहे।
त्या प्रत्येक चार्ज पासून ज्यावेळेस त्याच्या भोवती अराउंड एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय करतात हे चार्जेस काही इलेक्ट्रिक लाईन्स प्रोड्यूस करतात. एका चार्जेस पासून आलेल्या सच इलेक्ट्रिक लाईन्स ज्या काय आहेत एकमेकांना कशा असतात, एक्झॅक्टली पॅरलल असतात. त्या एका चार्जेस पासून आलेल्या लाईन दुसरीकडे जात असताना कुठेही एकमेकाला क्रॉस करत नाहीत. मग इकडून ज्या काही लाईन आल्या सपोज इकडे जातात, अशा प्रकारे ह्या लाईन ज्या काय जातात याला ह्या लाईनला ह्याच्या लाईन आहेत इमॅजिनरी, या लाईनला आपण काय म्हणतो लक्षात घ्या, इलेक्ट्रिक लाईन्स असं म्हणतो. मग याचा मिनिंग असं आहे, द लाईन्स विच आर ओरिजिनेट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज अँड विच आर रिसिव्ड और विच आर रिचेस टू द निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असं हे इलेक्ट्रिक लाईन्स जात असतात लक्षात घ्या. एखाद्या पॉइंट युनिट चार्ज पासून, हा सपोज एक चार्ज आहे, याच्यापासून पॉझिटिव्ह जर असेल तर त्या निगेटिव्ह कडे जातात आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर त्या कुठून तरी पॉझिटिव्ह कडून येत असतात. समजा आपल्याकडं असं आहे, असं दाखवू शकतो, कुठून तरी येत आहेत, बरोबर, कुठून तरी अशा प्रकारे येत आहेत हे आपल्याला दाखवते. इथून काय होतात, कुठेतरी अशा प्रकारे बाहेर जाताना दिसतंय, हे असं आपल्याला दाखवतं. पण याचं मिनिंग असं आहे, हे जे काही चार्जेस, ह्या ज्या काही लाईन्स आहेत इलेक्ट्रिक लाईन्स, त्या एकमेकांना कुठेच इंटरॅक्ट करत नाही, बरोबर ना. इलेक्ट्रिक लाईन्स आपण त्याला म्हणतो, इलेक्ट्रिक लाईन्स आणि देन त्याचा फोर्स, इलेक्ट्रिक लाईन्स आणि देन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, हा आपल्याला लक्षात घ्यायचं. मग आपण ह्या इलेक्ट्रिक लाईन्स जसे पास होतात आणि त्याच्यामुळे जो काही फोर्स एक्झर्ट होतो, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. लक्षात ठेवायचं, कधी भी लाईन काय होतात, पॉझिटिव्ह चार्ज कडून ओरिजिनेट होतात आणि त्या निगेटिव्ह कडे जातात, रीच होतात लक्षात घ्या. किंवा हा काय करतो, पूर्ण हा प्रोड्यूस करतो समजा, आणि कुठे ॲरो दाखवलाय, निगेटिव्ह कडे दाखवलाय, इथं हा काय करतो, ॲक्सेप्ट करतोय. अशा प्रकारचे जे लाईन्स, इमॅजिनरी लाईन एखाद्या चार्जेसवरती किंवा त्याच्या सरफेसपासून तयार होतात त्याला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतो. मग अशा प्रकारच्या ज्या काही लाईन्स आहेत त्या तयार होत असताना किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जो काय आहे तो आपण लक्षात घेऊ शकतो या ठिकाणी. पण असं कंडिशन होत असताना एखाद्या चार्जेसपासून, समजा हा चार्जेसचा सरफेस आहे, या चार्जेसपासून काय होतात, अशा लाईन पुढे जातात. आपण थोडंसं त्याला एकदम मायक्रो असं दाखवूया. अशा लाईन्स पुढे जात असतात लक्षात घ्या. आणि ह्या लाईन प्रोड्यूस होत असताना, बरोबर, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर. काय करतात, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस फॉर्म्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर, एक ट्यूब सारखं स्ट्रक्चर तयार करतात, बरोबर ना. देन आपण त्याला काय म्हणतो, द फोर्स विच इज एक्झर्टेड इन दिस केस, दिस इज नोन ॲज अ ट्यूब ऑफ फोर्स. काय बोलतो आपण त्याला, ट्यूब ऑफ फोर्स आपण बोलतो लक्षात घ्या या ठिकाणी. मग समजा आपल्याकडं क्यू इतका चार्ज आहे, काय आहे तर क्यू इतका चार्ज आहे, तर त्या क्यू इतक्या चार्जमुळं त्याच्या जो काही सरफेस आहे, आपण सरफेस ds मानला, त्याच्यामुळं जे काय प्रोड्यूस होणारं इंडक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्यूब ऑफ इंडक्शन जे काय आहे ते, किंवा त्याला आपण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. समजा एका चार्जमुळे अशा प्रकारची एक ट्यूब तयार झाली, असे अनेक चार्ज जर असतील तशा काय होतील, अनेक ट्यूब तयार होतील. काय होतील, अशा अनेक ट्यूब तयार होतील. मग समजा n चार्जेस आपल्याकडे आहेत तर आपल्याला काय मिळतील, n ट्यूब मिळतील. म्हणजे Q1 Q2 Q3 डॅश Qn इतक्या ट्यूब ऑफ फोर्सेस आपल्याला मिळतील. मग आपण असं लक्षात घेतलं, प्रत्येक ट्यूब ऑफ फोर्सचं जे काही इंडक्शन म्हणजे एनर्जी, इंटेन्सिटी लक्षात घेऊया. प्रत्येकाचं इंडक्शन किती असणार आहे, क्यू इतकं असणार आहे लक्षात घ्या. प्रत्येकाचं इंडक्शन किती असणार आहे तर क्यूच्या प्रमाणात असणार आहे. मग अशा अनेक क्यू जर एकत्र घेतले तर प्रत्येकाचं इंडक्शन मिळेल आपल्याला. मग समजा आपल्याकडे जी बॉडी आहे, सपोज आपल्याकडे एक स्पियर आहे आणि या स्पियरवरती इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे. याचं ट्यूब ऑफ इंडक्शन, याचं ट्यूब ऑफ इंडक्शन, याचं ट्यूब ऑफ इंडक्शन, या सगळ्यांची जर सम केली तर आपल्याला काय मिळेल, we have to get the total tube of induction, किंवा आपण त्याला काय म्हणूया, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. व्हाय इट इज नोन ॲज द नॉर्मल, द ट्यूब ऑफ इंडक्शन किंवा द लाईन्स ऑफ द इलेक्ट्रिक फोर्स जे काय आहेत विच आर ॲक्टेड नॉर्मली टू द पर्टिक्युलर एरिया ऑफ सच अ चार्ज. जो काय चार्ज आहे, जी बॉडी आहे ती कशी ॲक्टिंग करतात, नॉर्मली ॲक्ट होतात लक्षात घ्या.
बरोबर ना. कशा प्रकारचं त्याचं आहे, या एरिया जो काय आहे, या एरियाच्या विथ रेस्पेक्ट टू कशा प्रकारची कंडिशन आपल्याला मिळते, विथ रेस्पेक्ट टू द नॉर्मल. कशी मिळते, नॉर्मल मिळते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतो. एक असं झालं, एका सिंगल याचं. माझ्या अनेक जर ट्यूब जर एकत्र केल्या तर काय होणार आहे, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. मग आपण असं सांगू शकतो का की एका जो काय सरफेस आहे तुमचा, सपोज स्पेअर आहे, त्या स्पेअरवरती किती ट्यूब ऑफ इंडक्शन असतील, लॉट ऑफ असतील, किती जरी असतील, बरोबर. जितके चार्जेस असतील त्याच्या रिस्पेक्टिव्ह तितकेच ट्यूब ऑफ इंडक्शन किती कमी आपल्याला पाहायला मिळतील. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, लॉट ऑफ असतील. मग असे अनेक चार्जेस जर एकत्र केले, Q1, Q2 आणि Qn, या सगळे चार्जेस जर आपण बेरीज केली तर आपण काय म्हणू, त्याला टोटल Q मानू. काय म्हणू आपण, टोटल Q इतके चार्जेस आपण मानतो, लक्षात घ्या. मग हेच कन्सेप्ट आपल्याला गॉस थेरम पुढे सांगतो. तर आपण सुरुवातीला लक्षात घ्यायचं काय, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर. द इमॅजिनरी लाईन्स आर originate from the positive charge and reaches to the negative charge are known as the electric lines, and the force which are exerted at that time is known as the electric lines of force. पहा, याच केसमध्ये when the electric lines of force are originated normally, बघा, originated normally from the surface of such a body with respect to the charge Q. Surface of that body with respect to the charge Q forms a tube-like structure. कसं स्ट्रक्चर करतं, तयार ट्यूब सारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. आणि द फोर्स ॲट दॅट टाइम एक्झर्टेड इज नोन एज द ट्यूब ऑफ फोर्स. त्याला काय म्हणायचं, ट्यूब ऑफ फोर्स आपण म्हणतो, लक्षात घ्या. आणि या ट्यूब ऑफ फोर्समुळे काय होतं, लक्षात घ्या, व्हेन द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म्स अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर ॲट दॅट टाइम द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ॲक्टेड नॉर्मली ओव्हर द रिस्पेक्टिव्ह एरिया. आणि त्या एरियाला आपण मानलं DS. काय मानलं, DS. मग काय होतात, हे जे लाईन्स आहेत कशा ॲक्ट होतात, नॉर्मली टू द गिवन सरफेस. ही जो काही सरफेस आहे ह्याच्या नॉर्मली ॲक्ट होतात, लक्षात घ्या. कशा प्रकारे आपल्याला नॉर्मली ॲक्ट होतात, जो काही सरफेस एरिया आहे. म्हणजे याचा अर्थ आपण असं सांगू शकतो, Q चार्जेससाठी किती सरफेस एरिया, एवढा. याचा मिनिंग काय झाला, व्हॉट इज द मिनिंग, Q अपॉन DS चा मिनिंग काय झाला, म्हणजे द चार्जेस, बरोबर, द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस ॲक्टेड नॉर्मली विथ रेस्पेक्ट टू द चार्ज Q ओव्हर द एरिया DS. ओव्हर द एरिया DS, दिस इज नोन एज द नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आणि द नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज नाउ Q अपॉन DS. किती, Q अपॉन DS. सपोज द बॉडी किंवा द object we have to consider as a sphere, then the overall surface area of such a surface area of sphere is 4 pi r square. म्हणजे DS ची व्हॅल्यू काय बदलू शकतो आपण, या स्फिअर जर असेल तर 4 pi r square, आणि जशी बॉडी असेल तसा DS असेल. म्हणजे कन्सेप्च्युअली काय, फक्त Q अपॉन DS. पण स्फिअर म्हणलं तर DS ची व्हॅल्यू 4 pi r square तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता, लक्षात घ्या. येते लक्षामध्ये. आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला मिळेल सपोज एका चार्जेसच्या विथ रेस्पेक्ट टू, बरोबर आहे. आता चार्ज कुठं आहे, द चार्ज विच आर लोकेटेड ऑन द सरफेस फ्रॉम द डिस्टन्स आर पासून, लक्षात घ्या, या असा आपण विचार करायचा. या ठिकाणी आपण असा सरफेस गृहीत धरला आणि हा चार्ज आपल्याला गृहीत धरायचा. सपोज Q इज द चार्ज. या सरफेस एरिया किती डिस्टन्स आहे, R इतके डिस्टन्स आहे. हे R आपली इथं दाखवली, येते लक्षात. मग हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सपोज हा एरिया आहे आपला DS. असे छोटे छोटे DS करता करता काय होईल, पूर्ण सरफेस एरिया आपल्याला मिळू शकतो, येते लक्षामध्ये. मग हे सुद्धा आपल्याला अंडरस्टँड करता येतं. बेसिकली आपल्याला काय मिळतो, T आणि I इक्वल टू दिस इज Q अपॉन DS. आणि त्याच्यामध्ये अजून चेंज मिळतो आपल्याला, पुढे अजून काय मिळतो, एक प्रकारचा चेंज मिळतो. तो कसा मिळतो बघा आता आपण. तर आपण नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कसं कॅल्क्युलेट करतात या पॉईंटकडे येऊया. बघा आता, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. सपोज एक बॉडी आहे आपल्याकडे, या ठिकाणी आपण एक Q चार्ज लक्षात घेतला आणि Q चार्ज पासून हे R इतकं डिस्टन्स आहे. सपोज त्याचा एरिया इज DS आणि ती डायरेक्शन याप्रमाणे आहे.
सरफेस एरियाची. या ठिकाणी सपोज काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई आहे, रिस्पेक्टिव्ह त्या चार्जमुळे असलेली ई आहे, आणि डी आणि एसच्या मध्ये थिटा इतका अँगल आहे. किती आहे? थिटा इतका अँगल आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला काय करायचं आहे, आपण सांगितलं होतं की ट्यूब ऑफ फोर्समुळे काय होतं, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मिळतं. आपण ऑलरेडी सांगितलं. द इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स विच आर ॲक्टेड नॉर्मली ओव्हर द एरिया, सरफेस एरिया म्हणजे ds माना किंवा काही माना, ओव्हर द सरफेस एरिया विथ रेस्पेक्ट टू द चार्ज q. बरोबर ना? किती आहे? चार्ज q आहे. देन नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे एनर्जी, दिस इज ENEI असं शॉर्टकट आपण त्याचं लक्षात घेऊया. इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला, दिस इज अ चार्ज q अपॉन सरफेस एरिया. बरोबर आहे? सरफेस एरिया आपल्याला म्हणाले. समजा आपण एरिया काय मानला, ds मानला, तर q आपण काय लिहावं लागेल, ds. आणि हा ds कोणासाठी आहे, तर आपण असं मानलं ds इज अ सरफेस एरिया फॉर स्पियर. तर आपण काय लिहू त्याला, 4πr² लिहूया. बरोबर आहे ना? काय लिहू त्याला आपण, 4πr² लिहूया. मग NEI किती येईल, q अपॉन 4πr² आपल्याला मिळेल. बरोबर आहे? हा काय झाला आपला, दिस इज अ नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन झालं. याच्यामध्ये मी थोडंसं अजून मॉडिफाय करेन. या पार्टमध्ये समजा मी q इंटू इप्सिलॉन आणि देन 4π इंटू इप्सिलॉन इंटू r² असं मी चेंज केलं. इप्सिलॉननी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. त्या मीडियममध्ये ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली आहे तिची ती काय आहे, परमिटिव्हिटी आहे. तो चेंज मी दाखवला. तर पुढे अजून त्याच्यामध्ये काय चेंज मिळतं बघा. देअरफॉर NEI काय करूया, NEI इज इक्वल टू काय दाखवता येईल आपल्याला NEI मध्ये, दिस इज q किंवा आपण असं लिहूया 1 अपॉन 4π एप्सिलॉन इंटू काय लिहूया, q अपॉन r² आणि इंटू काय, एप्सिलॉन. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. याचा मिनिंग काय आहे हे तर ऑलरेडी झालं आहे आपलं, काल मागच्या लेक्चरला आपण बघितलं. मग 1 अपॉन 4π एप्सिलॉन इंटू q अपॉन r काय बदल नाही, ॲज इट इज असंच लिहिलंय मी, फक्त एप्सिलॉन पुढे शिफ्ट केलं. दिस इज अ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ही काय इलेक्ट्रिक फील्ड आहे. मग आपल्याला किती मिळाला, NEI नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू एप्सिलॉन E. किती मिळालं लक्षात घ्या, एप्सिलॉन E इतकं आपल्याला काय मिळालेलं आहे, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मिळालेलं आहे. याचं लक्षात हे झालं पर्टिक्युलर त्याप्रमाणे नोट डाऊन करत चालायचं स्टेप बाय स्टेप जे काय. मग आता पुढे आपल्याला काय करायचं आहे की आपण काय करूया, आता हे नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन वी हॅव टू कन्सिडर अगेन ओव्हर द एरिया ds च्या बाबतीमध्ये आपण कॅल्क्युलेशन करूया त्याचं. Now NEI ओव्हर एरिया ds फिगर आपल्या समोर आहे. काय मिळाल, NEI इज इक्वल टू इप्सिलॉन E इंटू ds. डॉट प्रोडक्टचे लक्षात घ्यायचे, काय ते डॉट प्रोडक्ट आहे. मग हे आपल्याला मिळून जाईल. मग आपण असा विचार केला बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी and the direction of ds and E are not same. एका डायरेक्शनने आहे का, नाही आहे. दोन्हीच्या मध्ये दोन वेक्टर आहेत ते, आणि त्या वेक्टरच्या मध्ये अँगल आहे थीटा. किती अँगल आहे, थीटा इतका अँगल आहे. बरोबर, E बार आहे, ds आहे, अँगल थीटा आहे. मग अँगल असा थीटा असेल आणि जर आपण याला सोडवलं तर काय मिळेल आपल्याला, NEI इज इक्वल टू हे एप्सिलॉन तसंच ds कॉस थीटा आपल्याला मिळून जाईल. मिळेल का नाही, हे सोडवलं आपण तर काय मिळेल, कॉस थीटा. आणि हिअर
लक्षात घ्या, थिटा इज अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ ई अँड डायरेक्शन ऑफ डी एस. डायरेक्शन ऑफ ई अँड डायरेक्शन ऑफ डी एसच्या मधला जो काय आहे तो थिटा हा अँगल आहे. मग हे झालं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फॉर द सिंगल ट्यूब ऑफ फोर्सेस. कशात झालंय, एका ट्यूब ऑफ फोर्ससाठी आपण याचा विचार केला. आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचे काय, वी हॅव टू फाइंड द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ऑल चार्जेस. बरोबर ना, सगळ्या चार्जेससाठी आपल्याला लक्षात घ्यायचे जे काय आहे ते. आपण काय करू, त्याला आपण पुढं कन्सिडर करू. नाऊ वी हॅव टू फाइंड और कन्सिडर total normal electric induction over the closed surface area ds. एखाद्या बॉडीचा क्लोज सरफेस एरियासाठी आपल्याला कंटेनिंग चार्जेस क्यू इतके चार्जेस आहेत, तर आपल्याला काय मिळेल. मग टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू द इंटिग्रेशन फॉर क्लोज्ड लूप. तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन टाकलं तर काय होतं, प्रत्येक ट्यूब आहे आपल्याकडे, अशा अनेक ट्यूब आहेत आणि अनेक ट्यूबचा जर विचार केला तर सम करावं लागेल. सम म्हणजे इंटिग्रेशन करावं लागेल ना, आपल्याला बेरीज करावं लागेल. आणि क्लोज लूप लिहिलंय, असं गोल दाखवलं इंटिग्रेशन, याचा अर्थ लिमिटेड आहे, क्लोज आहे, बरोबर, डेफिनेट आहे. मग क्लोज लूपसाठी काय मग येईल शेवटी, इप्सिलॉन ई डी एस. किती, इप्सिलॉन ई इंटू डी एस. आणि पुढे हेच काय मिळेल, द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू इंटिग्रेशन फॉर क्लोज लूप इप्सिलॉन ई डी एस इंटू कॉस थीटा. आता फेन, आता तुम्ही एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगेल. फेन द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज मॅक्सिमम. कधी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे मॅक्सिमम कधी असेल, बरोबर, थोडंसं आपण विचार करूया. आणि टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे 0 कधी असेल, तुम्हाला डायरेक्टलीच लिहायचे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन मी डायरेक्ट 0 लिहून टाकतो. कधी 0 होईल ते, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फेन, लक्षात घ्या, डायरेक्शन ऑफ ई इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ डी एस, म्हणजे थिटा इज इक्वल टू 90 डिग्री आहे का नाही. बघा कॉस थिटा म्हणजेच कॉस 90 काय असेल, 0 असेल. आणि 0 ने मल्टिप्लाय केलं तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन 0. आणि व्हेन द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज मॅक्झिमम म्हणू त्याला आपण. आणि ते किती येईल, दिस इज इप्सिलॉन इंटिग्रेशन इप्सिलॉन ई डी एस एवढं येईल. इप्सिलॉन ई डी एस पण कधी, व्हेन थिटा इज इक्वल टू 0. याचा मिनिंग असा आहे इप्सिलॉन ई अँड डी एस ची डायरेक्शन पॅरलल असायला पाहिजे. कशी असायला पाहिजे, पॅरलल असायला पाहिजे, तर आपल्याला हे कन्सेप्ट अंडरस्टँड करता येतील. आपण काय कन्सेप्ट शिकलो, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कसं कॅल्क्युलेट करायचं. पुढे आपण एक छोटासा कन्सेप्ट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स, तो आपण लक्षात घेऊया. फ्लक्स which is denoted by phi liter. इलेक्ट्रिक फ्लक्स काय करायचं, आपल्याला फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स काय क्वांटिटी आहे, कशी ती डिराइव्ह केली जाते हे लक्षात घ्यायचं. द इलेक्ट्रिक फ्लक्स, बघा इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर द एरिया डी एस हॅविंग द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई. ई इतकी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल. जर ओव्हर द एरिया डी एस जर आपलं इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करायचं असेल, द इलेक्ट्रिक फ्लक्स फाय is calculated as E into ds. कसं मिळतं आपल्याला, E into ds हे इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला मिळतो. फाय काय सांगितलं लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय आपल्याला असं मिळतो. कसं मिळतं, इलेक्ट्रिक फ्लक्स फाय याप्रमाणे आपल्याला मिळून जातो. लक्षात घ्या, E into ds, E into ds इलेक्ट्रिक फील्ड इंटू ओव्हर द एरिया ds
द क्वांटिटी इज द इलेक्ट्रिक फ्लक्स असं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. आपण यालाच आपण असंही लिहू शकतो द इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू EdS cos थीटा असं बी आपल्याला लिहिता येतं. बरोबर आहे. मग फ्लक्स इज 0 व्हेन थीटा इज इक्वल टू 90 हे बी आपल्याला म्हणता येतं. आणि फ्लक्स इज E इंटू DS व्हेन थीटा इज इक्वल टू 0 हे बी आपल्याला मानता येतं. व्हॉट इज द युनिट ऑफ फ्लक्स? युनिट ऑफ फ्लक्स युनिट काय आहे तर त्याचे दोन युनिट आहेत. एक आहे व्होल्ट इंटू मीटर, दुसरा आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. हे सोपं आहे. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम का तर याचं किती आहे एनर्जीचं न्यूटन पर कुलम इंटेन्सिटीचं आणि याचं काय मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन पर कुलम इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम हे त्याचं युनिट आहे. लक्षात घ्या. याप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स अंडरस्टँड करता येतो. इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा कोणामुळे तयार होतो? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे आहेत त्याच्यामुळेच इलेक्ट्रिक फ्लक्स सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये अंडरस्टँड करता येतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जर असतील ना तर आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा मिळतो. मग तो कुठं? मॅग्नेटिक फील्डमध्ये. इथं कोणती फील्ड आहे? इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे काय मिळतो? इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला मिळतो. कसा? तर इलेक्ट्रिक फील्डमुळं विथ रेस्पेक्ट टू द एरिया DS किंवा एरिया कोणता जो काही एरिया आहे त्या पर्टिक्युलर बॉडीचा. झालं. आता आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे गॉस थेरम. कोणतं थेरम? गॉस थेरम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हेडिंग टाका सगळ्यांनी गॉस थेरम. चला गॉस थेरम आपण स्टडी करूया. आता नेमका गॉस थेरम काय आहे? सायंटिस्ट गॉसने मांडलेला एक थेरम आहे आणि तो या टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनच्या बाबतीमध्येच आहे. कशाच्या बाबतीमध्ये आहे? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जो काय पार्ट आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला शिकायला मिळेल. गॉस थेरमचं स्टेटमेंट काय बघा. समजा आपल्याकडे हा सरफेस एक स्पेअर आहे. सरफेस काय? एक स्पेअर आपण गृहीत धरला. इनक्लोज असा स्पेअर आहे. समजा याच्यावरती इतके चार्जेस आहेत आणि आपण काय केला? वी हॅव टू कन्सिडर द एनी प्लेस किंवा पार्ट ऑफ द एरिया DS. द डायरेक्शन ऑफ DS लाईक दिस and the electric field intensity is like this and the direction which are separated by theta, both direction. theta ना आपण सेपरेट केलेले आहे. मग या ठिकाणी जे काय टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जे काय तयार होतं ते कुणा इतकं आहे? सपोज याच्यामध्ये N चार्जेस अवेलेबल आहेत. टोटल चार्जेस किती आहेत? द टोटल चार्जेस आर present on such a sphere or the enclosed surface having the n number of charges. किती आहेत टोटल? n चार्जेस आहेत. मग गॉस थेरम काय सांगतो ते आपण बघूया. स्टेटमेंट टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फॉर द क्लोज सरफेस, एनी क्लोज सरफेस. बघा, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फॉर एनी closed surface is equal to काय? is equal to the algebraic sum equal to algebraic sum of all charges enclosed that your respective surface.
enclose that surface. म्हणजे काय, द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द क्लोज सरफेस एरिया जो काय असेल तो, बरोबर, क्लोज सरफेस एरिया is equal to the algebraic sum of the all charges present in that किंवा enclose that surface. त्या सरफेसनी इनक्लोज केलेले सगळेच्या सगळे जे काही चार्जेस असतील त्यांची जी सम घेतली आपण तर ती कोणा इतकी येते, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इतकी. मग आपण असं लिहू शकतो याला, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू द सम आपण दाखवूया, सम ऑफ द चार्जेस I goes from 1 to n or which is also known as the capital Q. Capital Q काय दाखवतो, the whole charges present in such a enclosed surface. म्हणजेच काय होईल, 1 पासून ते n पर्यंत सगळ्या चार्जेसची सम हाच काय असेल आपला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. आज तो लक्षात घ्या, हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. मग हा लॉ सांगतो आपल्याला काय, तर हेच आपल्याला तो लॉ सांगतो की टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन किती आहे, तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे त्यामध्ये असलेले एकूण चार्जेस जेवढे आहेत त्या एकूण चार्जेसची जर सम केली, ती सम जेवढी येईल त्या सम इतकंच काय असतं त्या पर्टिक्युलर बॉडीचं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असतं. कोणताही शेप घ्या तुम्ही, स्पेरिकल घ्या, सिलेंड्रिकल घ्या, कोणत्याही टाईपचा जर आपण शेप जर घेतला तर त्यामध्ये आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला करता येईल. तर पुढे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ द गॉस थेरम. गॉस थेरमचे काय ॲप्लिकेशन आहेत, कोणते ॲप्लिकेशन्स आपल्याला लक्षात घ्यायचे. तर पहिलं ॲप्लिकेशन मी सांगेल तुम्हाला आपल्या सगळ्यांनी, आणि आपल्याला असे 3 ॲप्लिकेशन स्टडी करायचे. किती ॲप्लिकेशन आहेत आपल्याकडं, 3 ॲप्लिकेशन. हे तिन्ही ॲप्लिकेशन मी साईड बाय साईड तुम्हाला सांगून देईन. ॲप्लिकेशन फर्स्ट, आता गॉस थेरमचा उपयोग कशासाठी होतो याचा जर आपण विचार केला, बरोबर, फॉर विच कॉन्सेप्ट वी हॅव टू रिक्वायर द गॉस थेरम. गॉस थेरम आता बेसिक तुम्हाला माहितीच आहे. गॉस थेरम काय सांगतो सांगा लवकर, गॉस थेरम काय सांगतो, तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे त्याच्या चार्जेस इतकं असतं, बरोबर ना. ॲप्लिकेशन सांगण्याच्या आधी थोडंसं अजून त्याचं डिस्क्रिप्शन देतो तुम्हाला. आणि आपल्याला माहिती असलेल्या कन्सेप्टनुसार टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काय असतं बघा, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन फॉर द अवर कन्सेप्ट आपल्याला माहिती त्याच्यानुसार किती, तर समेशन ऑफ इप्सिलॉन ई डी एस, कॉस थिटा सोडून द्या थोडं, काय इप्सिलॉन ई डी एस हे कोण सांगतं आपल्याला, आपला कन्सेप्ट टी एन ई आहे. गॉस थेरम काय सांगतो, गॉस थेरम इज कन्क्लुडेड दॅट काय क्यू चार्जेस क्यू, टी एन आय म्हणजेच काय चार्जेस क्यू, हे दोन्ही कसे आहेत, इक्वल आहेत, हे दोन्ही इक्वल आहेत. मग समजा आपल्याला हे सोडून द्या आता पार्ट, आपण काय केलं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काढलं, किती काढलं एवढं काढलं, ई एन इप्सिलॉन ई डी एस, बरोबर ना. हा पूर्ण एरिया आहे, टोटल एरिया आपण लक्षात घेऊया. एरिया किती आहे आपल्याकडं, ए आहे, आणि काय मिळालं आपल्याला, तर ई इप्सिलॉन ई ए एवढं आपलं टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ते पुन्हा इतकं आहे याच्या इतकं आहे. मग आपण असं लिहू शकतो इप्सिलॉन ई पुढं ए पुढं क्यू, आणि आपल्याला याच्यावरून काय काढायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग किती मिळेल आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, क्यू आपण इप्सिलॉन इंटू ए. तर हे झालं एक जनरलाइज केलं आपण याला. म्हणजेच कशासाठी उपयोग करायचा आहे या गॉस थेरमचा, तर गॉस थेरम विच इज यूज फॉर, गॉस थेरम कशासाठी यूज करतो आपण, तर गॉस थेरम विच इज यूज फॉर द टू फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर द रिस्पेक्टिव्ह सरफेस ऑर द रिस्पेक्टिव्ह बॉडी. मग आपल्याकडं सिलेंडर असेल तर सिलेंडरच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येऊ शकते, स्पेअर असेल तर स्पेअरची किती येऊ शकते, किंवा अदर काही एखादा अजून सरफेस असेल, एनी सपोज असं सरफेस आहे की त्याला सेपच नाही कुठल्याच प्रकारचा, सिलेंडर नाही आणि तो स्पेअर बी नाही, त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येऊ शकते. किंवा एखादा आपण प्लेन घेतला, एक पेपर घेतला, प्लेन ऑफ पेपर, त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येऊ शकते हे आपल्याला लक्षात घ्यायचंच आहे. तर हे समजा याप्रमाणे, मग ही क्यूची व्हॅल्यू, ही एची व्हॅल्यू मात्र काय होईल, तुमची बॉडी जशी असेल ना, मग सिलेंडर असेल तर वेगळीच सरफेस एरिया, सिलेंडर असलं की सरफेस एरिया वेगळाच येणार, लक्षात घ्या.
स्पिअर असेल तर सरफेस एरिया वेगळाच येणार, अजून काय असेल तर सरफेस एरिया वेगळाच येणार. मग कन्सेप्ट मात्र असाच, मात्र सरफेस एरिया काय होईल प्रत्येक वेळेस चेंज होत जाईल आणि तुम्हाला प्रत्येक याची रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मिळू शकते, ती आपल्याला मिळवायचीच आहे. त्यासाठी काय करायचं, हा कन्सेप्ट यूज करायचा. आपल्याला माहिती असलेला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आणि गॉस थेरमने सांगितलेलं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन हे दोन्ही रिस्पेक्टिव्ह घेत चालायचं. आता हे सांगत असताना तुम्हाला अजून एक पार्ट मी याच्यामध्ये लक्षात घेईन, सरफेस चार्ज डेन्सिटी काय कन्सेप्ट असतो हे एक तुम्हाला थोडक्यात सांगून देईल, म्हणजे तुम्हाला सगळे कन्सेप्ट पटपट लिहित आहेत. काय असतं सरफेस चार्ज डेन्सिटी, द हाऊ मेनी चार्जेस आर प्रेझेंट विथ रिस्पेक्ट टू सरफेस एरिया, बरोबर ना. मग सरफेस चार्ज डेन्सिटी, जसं व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी बी असू शकतं, सरफेस चार्ज डेन्सिटी बी असू शकतं, जे काय रेग्युलर डेन्सिटी बी आपण लक्षात घेतो. मग सरफेस चार्ज डेन्सिटी विच इज डिनोटेड बाय सिग्मा, सिग्मा इज इक्वल टू द नंबर ऑफ चार्जेस अपॉन एरिया ds. मग एरिया हा जशी बॉडी असेल तसा बदलेल, हा ds काय होईल चेंज होईल, व्हॅरी होईल, लक्षात घ्या. मग सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू q अपॉन ds. मग देअरफॉर हाऊ मेनी चार्जेस आर इनक्लोज बाय द बॉडी, सिग्मा इंटू ds. किती चार्जेस तर सिग्मा इंटू ds इतके चार्जेस एखादी बॉडी काय करू शकते, एखादा सरफेस काय करू शकतो इनक्लोज करू शकतो. म्हणून आपण काय लिहितो q इज इक्वल टू सिग्मा इंटू ds किंवा सिग्मा इज इक्वल टू q अपॉन ds. याप्रमाणे आपल्याला हे सुद्धा लिहिता येतं. आता आपण काय करूया, पहिलं ऍप्लिकेशन लक्षात घेऊया. नंबर 1, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी near and outside of charge conducting sphere. बघा कसा कन्सेप्ट आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अँड आउटसाइड ऑफ चार्ज कंडक्टिंग स्पेअर. सपोज आपल्याकडे हा चार्ज कंडक्टिंग स्पेअर आहे, त्याच्यावरती हे चार्जेस आहे. आणि काय करायचं आपल्याला, वी हॅव टू कन्सिडर द एनी पॉइंट लाईक पी, नियर अँड आउटसाइड ना, नियर आणि आउटसाइड बाहेरच्या. आणि त्याच्यामुळे काय करू आपण, असा एक इमॅजिनरी, वी हॅव टू कन्सिडर इमॅजिनरी अ गॉसियन स्पेअर. काय म्हणतो आपण याला, अकॉर्डिंग टू गॉस द स्पेअर इज नोन ॲज अ गॉसियन स्पेअर. आपला हा ओरिजिनल स्पेअर आहे, चार्ज स्पेअर आहे हा, आणि हा जो आहे तो त्याला आपण गॉसियन स्पेअर आपण म्हणतो, गॉसियन स्पेअर. आणि हा ओरिजिनल स्पेअर. हा पॉईंट आपण गृहीत धरला, हे जे डिस्टन्स सपोज r इतका आहे, हे डिस्टन्स आपण काय करू याला, किंवा याला r मानू, याला कॅपिटल R मानू आणि याला r मानू. r इतकं डिस्टन्स आहे इथून या ठिकाणी. आणि देन वी हॅव टू कन्सिडर द एनी सरफेस एरिया, ds आपण मानला. द डायरेक्शन इज अ ds आणि द डायरेक्शन इज अ e विच आर सेपरेटेड बाय थीटा, असं बी आपण दाखवलं. मग त्या P पॉईंटला आपल्याला लक्षात घ्यायचं, काही डिस्क्रिप्शन लिहायचं नाहीये. त्या P पॉईंटला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची. आता लक्षात आलं का कोणता पॉईंट आहे, नियर अँड आउटसाइड, बरोबर, नियर आणि आउटसाइड ऑफ द चार्ज कंडक्टिंग स्पेअर. हा चार्ज कंडक्टिंग स्पेअर, त्याची रेडियस एवढी आहे. सरफेस एरियाचा जर विचार केला तर पाय r स्क्वेअर आहे. गॉसियन स्पेअरचा जर विचार केला तर पाय r स्क्वेअर, हे सुद्धा सरफेस एरिया एवढा आहे. इथं कॅपिटल R आहे, इथं स्मॉल r आहे, हे फरक लक्षात घ्यायचं आहे. मग तुमचा हा ds एवढाच पार्ट आहे, हा एरिया. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायची, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येऊ शकेल हे आपण लक्षात घेऊया. किती चार्जेस इनक्लोज केले असं मानलं आपण त्याच्यावरती, तर याच्यावरती जे काही चार्जेस आहेत Q इतके चार्जेस अवेलेबल आहेत. किती चार्जेस आहेत, Q इतके चार्जेस अवेलेबल आहे. मग अकॉर्डिंग टू गॉस थेरम TNEI किती येऊ शकतोय, Q इतकं बाय गॉस थेरम, बरोबर ना. गॉस थेरम, गॉस थेरमनुसार काय येईल लक्षात घ्या, तर आपल्याला TNEI एवढा येणार आहे. आता पुढे विचार करा, गॉस थेरमनुसार हा झाला आणि आपल्या कन्सेप्टनुसार TNEI किती येईल सांगा. TNEI किती येणार आपल्या कन्सेप्टनुसार, इप्सिलॉन E ds.
आणि ds कोणासाठी, ds दिस इज द सरफेस एरिया फॉर स्फिअर आणि तो किती येईल पाय आर स्क्वेअर. बरोबर ना. गॉसियन स्फिअर आपण लक्षात घेतला, इमॅजिनरी स्फिअर किती येईल तो पाय आर स्क्वेअर येईल, 4 पाय आर स्क्वेअर येईल का नाही सरफेस एरिया, मग तो 4 पाय आर स्क्वेअर आला. मग TNEI इज इक्वल टू एप्सिलॉन ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू मी पुट करून दिली. मग हे दोन्ही कसे आहेत, हे दोन्ही इक्वल आहेत. बरोबर, म्हणजेच एप्सिलॉन इंटू ई इंटू 4 पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू. दॅट्स इट. मग ई इज इक्वल टू काय येणार, क्यू अपॉन बरोबर एप्सिलॉन इंटू 4 पाय आर स्क्वेअर आणि शेवटी काय होईल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. मिळालं, ही मिळाली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर चार्ज कंडक्टिंग स्फिअर नियर अँड आउटसाइड, नियर अँड आउटसाइड ऑफ चार्ज कंडक्टिंग स्फिअर ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर. किती डिस्टन्सवरती, स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवरती. मिळाली का. तर हे नोट करून ठेवा, चार्ज कंडक्टिंग स्फिअर नियर अँड आउटसाइड ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर, दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बरोबर, ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. लक्षात, इंटेन्सिटीच्या प्रमाणात जर लक्षात घेतलं, थोडंसं मी याच्यामध्ये मॉडिफिकेशन सांगेल तुम्हाला. सरफेस चार्ज डेन्सिटीचा जर विचार केला आपण तर सिग्मा इज इक्वल टू क्यू आपण काय होतं 4 पाय आर स्क्वेअर. करेक्ट. मग चार्जेसची व्हॅल्यू आपण टाकूया सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर. चालेल. चार्जेसची व्हॅल्यू मग आपण काय होईल ई इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन इंटू पुढे काय क्यूची व्हॅल्यू सिग्मा इंटू 4 पाय आर स्क्वेअर आणि डिवायडेड आर स्क्वेअर. आर स्क्वेअर कॅन्सल, 4 पाय कॅन्सल. इंटेन्सिटी किती राहिली सिग्मा अपॉन इप्सिलॉन आणि दिस इज आवर स्टँडर्ड फॉर्म. लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवा, सरफेस चार्ज डेन्सिटी अपॉन इप्सिलॉन इट इज ऑल्सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. हे थोडंसं ॲडव्हान्स पण बेसिक इथपर्यंतच. बेसिक फॉर्म्युला हाच, पण हा थोडंसं तुम्हाला लक्षात घेण्यासाठी हा फॉर्म्युला सिग्मा अपॉन इप्सिलॉन हा जो काय पार्ट आहे बरोबर, सिग्मा अपॉन इप्सिलॉन हा जो काय पार्ट आहे यामध्ये सेकंड टाइप ॲप्लिकेशनमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर नियर अँड आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर. बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अँड आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर. एक सिलेंडर गृहीत धरला, हा सिलेंडर बघा, हा एक सिलेंडर आहे आणि हा चार्ज आहे, याच्यावरती चार्जेस आहेत आणि वी हॅव टू कन्सिडर द एनी पॉइंट पी नियर अँड आउटसाइड. पहा पी पॉइंट नियर अँड आउटसाइड अ चार्ज कंडक्टिंग सिलेंडर असं गृहीत धरला. आणि देन वी हॅव टू कन्सिडर किंवा ड्रॉ अ इमॅजिनरी गॉसियन स्फिअर गॉसियन सिलेंडर अराउंड द ओरिजिनल सिलेंडर. जे काय ओरिजिनल सिलेंडर चार्ज सिलेंडर आहे त्याच्या भोवती आपण असं गॉसियन सिलेंडर. तर लेंथ ऑफ सच अ सिलेंडर म्हणजे इनसाइड अँड आउटसाइड कोणतंही सिलेंडर, चार्ज सिलेंडर घ्या किंवा गॉसियन सिलेंडर घ्या, लेंथ किती असणार त्याची, तर लेंथ इज अ QL. देन हाऊ मच चार्जेस, बरोबर आहे, द हाऊ मच चार्जेस आर सिच्युएटेड ऑन द सच अ सिलेंडर इज इक्वल टू QL. किती चार्जेस असतील लक्षात घ्या, तर QL इतके चार्जेस आपल्याला मिळतील. बरोबर ना. लेंथ वाईज जशी जशी लेंथ वाढेल तसे चार्जेस काय होतील वाढत जातील. म्हणजे टोटल चार्जेस किती मिळतील आपल्याला QL इतके चार्जेस आपल्याला या सिलेंडरवरती मिळतील. मग हा पॉईंट आपण गृहीत धरला, या पॉईंटच्या विथ रिस्पेक्ट टू रेडियस किती आहे त्या सिलेंडरची, तर ती आहे R. तुमच्या चार्ज सिलेंडरची रेडियस किती आहे कॅपिटल R, हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, अकॉर्डिंग टू द गॉस थेरम TNI किती येणार आहे Q इंटू L येणार आहे. किती येईल टोटल चार्जेस Q इंटू L. आणि आपल्या कन्सेप्टनुसार काय येईल TNI इज इक्वल टू E एप्सिलॉन E ds. मात्र हिअर ds इज द सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. मग सिलेंडरचा सरफेस एरिया किती असतो, तर 2 पाय RL. किती असतो, सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर इज 2 पाय RL. व्हॉल्यूम किती असतो, पाय R स्क्वेअर L इतका असतो.
बरोबर ना. आपल्याला काय करायचं मग सरफेस एरिया लक्षात घ्यायचं 2πr आणि देन एल इतक्या लेंथपर्यंत म्हणजे किती मिळेल 2πr एल. मग ही व्हॅल्यू आपण काढली टी आणि ही व्हॅल्यू आपण काढली दोन्ही इक्वल केल्या तर काय मिळतंय बघा पुढे इप्सिलॉन ई इक्वल टू क्यू एल अपॉन पुढे इप्सिलॉन 2πr एल एल ला एल कॅन्सल. तर ई इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला लक्षात घ्या क्यू अपॉन 2π इप्सिलॉन इंटू आर म्हणजेच ऑल्सो इक्वल टू क्यू अपॉन 2π क्यू किंवा 1 अपॉन 2π इप्सिलॉन इंटू क्यू अपॉन आर and this is the electric field intensity near and outside a charge conducting cylinder. किती मिळते आपल्याला 1/2π एप्सिलॉन इंटू क्यू अपॉन आर ही मिळेल. आणि जर आपण या ठिकाणी लास्ट टाइम सारखं जर आपण क्यूची व्हॅल्यू जर टाकली आपण सिग्मा इंटू डी एस या ठिकाणी डी एस किती आहे क्यू इज इक्वल टू तर क्यूची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची बघा किती येईल इथं सांगा सिग्मा आणि एरिया किती आहे 2πr एल. मग या ठिकाणी क्यू म्हणजेच काय आपल्यासाठी टोटल चार्जेस आहे बरोबर ना म्हणजे क्यू एल म्हणजे चार्जेस किती शिल्लक राहतील आपल्यासाठी तर आपल्यासाठी चार्जेस राहतील 2πr शिल्लक राहतील. किती राहणार 2πr इतके चार्जेस शिल्लक राहणार का तर क्यू एल हे टोटल चार्जेस असतात एल ला एल कॅन्सल करून टाकू शकतो आपण. मग त्या नियमानुसार मग काय येणार इथे क्यूची व्हॅल्यू जर आपण टाकली तर 2πr डिवायडेड 2π सिग्मा राहील सिग्मा इंटू 2πr इंटू एप्सिलॉन हे याला कॅन्सल झाले तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पुन्हा किती राहिली सिग्मा अपॉन एप्सिलॉन. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युला कुठे जा तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय मिळणार आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन इतकीच तुम्हाला फील्ड इंटेन्सिटी मिळून जाते. ठीक आहे. तर बेसिक काय लक्षात ठेवायचं तर 1/2π एप्सिलॉन क्यू अपॉन आर हे लक्षात ठेवायचं बेसिकमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट तिसरं ॲप्लिकेशन थर्ड ॲप्लिकेशन आपल्याला लक्षात घ्यायचे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर आउटसाइड म्हणण्यापेक्षा आपण त्याला आपण नियर अ चार्ज कंडक्टिंग प्लेट नियर अ चार्ज कंडक्टिंग प्लेट. एक चार्ज कंडक्टिंग प्लेट आहे किंवा प्लेन टाइप स्ट्रक्चर आहे. प्लेट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे एक स्क्वेअर प्लेट आपण लक्षात घेऊया. आता प्लेट सर्क्युलर असेल स्क्वेअर असेल रेक्टँग्युलर असेल मे बी कशा टाईपची असू शकते आणि त्याच्या नियर साईडला आपल्याला काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं. मग इलेक्ट्रिक फील्ड आपण कॅल्क्युलेट करूया तर तुम्ही तिसरं हेडिंग टाका ही एक प्लेट आहे आपल्यासाठी आणि चार्ज आहे त्याच्यावरती चार्ज कंडक्टिंग प्लेट आपण लक्षात घेऊया आणि असा एक पॉईंट आपण गृहीत धरला. या पॉईंटपासून असं आपण काय करूया इमॅजिनरी गॉसियन काय करूया एक गॉसियन सिलेंडर आपण लक्षात घेऊया. सपोज इकडे असू शकते किंवा इकडे असू शकते. काय केलं आपण हे या पॉईंटपासून या साईडला एक गॉसियन सिलेंडर आपण गृहीत धरला या प्रकारे. मग या ठिकाणी टोटल चार्जेस किती आहेत तर चार्जेस असतील या ठिकाणी सिग्मा इंटू डी एस. किती चार्जेस असतील या ठिकाणी सिग्मा इंटू डी एस इतके चार्जेस त्या ठिकाणी असतील किंवा आहेत. सिग्मा इंटू डी एस हे टोटल चार्जेस आणि याचा एरिया जो काय आहे तो एरिया किती मिळेल आपल्याला 2 इंटू डी एस. वाय 2 तर याला 2 सरफेसेस आहेत. किती सरफेसेस आहेत 2 सरफेसेस आहेत म्हणून एरिया मिळेल आपल्याला ट्वाइस टाइम. आता आपण तोच कन्सेप्ट घेऊन इकडे येऊया. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अ चार्ज कंडक्टिंग प्लेट म्हणजे ॲट द कुठं कॅल्क्युलेट ॲट पी और पी डॅश कुठंतरी असेल या पॉईंटला पीला असेल किंवा पी डॅशला असेल कोणत्याही पॉईंटला असू दे आपण आपल्याला काय करावं लागेल दोन्ही साईडचे सरफेसेस आपल्याला गृहीत धरावे लागते म्हणजे ट्वाइस टाइम डी एस मानला आपण. अकॉर्डिंग टू गॉस थेरम चार्ज अकॉर्डिंग टू गॉस थेरम क्यू इक्वल टू सिग्मा इंटू डी एस एवढे चार्जेस अवेलेबल आहे.
देन अकॉर्डिंग टू द और कन्सेप्ट ऑफ द TNEI काय मिळेल आपल्याला, ई इप्सिलॉन ई ds. आता या ठिकाणी ds म्हणजे किती आहे, तर ds आहे आपला 2 × ds इज द एरिया. आपण इथे काय लिहू शकतो याला, 2 × ds. किती लिहू शकतो, 2 × ds. मग हे दोन्ही इक्वेशन जर आपण इक्वेट केले, देन हाऊ टू गेट द इंटेन्सिटी. मग इंटेन्सिटी कशी मिळेल आपल्याला, तर काय मिळेल, विच फॉर्म्युला वी गेट. लाईक लक्षात घ्या, आता या ठिकाणी TNEI एवढा आहे म्हणजे सिग्मा × ds, आणि या ठिकाणी TNEI इप्सिलॉन ई 2 टाइम्स ऑफ द ds इज इक्वल टू सिग्मा × ds. काय होईल, ds कॅन्सल होईल, सिग्मा × ds अपॉन इप्सिलॉन 2 टाइम्स ऑफ द ds. हे त्याला कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच किती मिळेल आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, सिग्मा अपॉन 2 टाइम्स ऑफ द इप्सिलॉन. किती मिळेल आपल्याला, 2 टाइम्स ऑफ द इप्सिलॉन. हा मिळाला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अ चार्ज कंडक्टिंग प्लेट. नियर अ चार्ज कंडक्टिंग प्लेट म्हणजे अर्थातच काय मिळालं आपल्याला, 2 तर कॉन्स्टंट आहे, 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे ओव्हरऑल किती मिळाली, सिग्मा अपॉन इप्सिलॉनच मिळाली, लक्षात घ्या. आता लास्ट नंबरचं ॲप्लिकेशन. आपण आतापर्यंत वेगवेगळ्या टाईपचे आपण बॉडीज आपण लक्षात घेतल्या, स्फिअर घेतला, सिलेंडर घेतला, प्लेट घेतला. आता जर बॉडीज त्याला काही शेपच नसेल तर त्यावेळेस काय करायचं, एकदम सोपं आहे बा. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नियर अँड आउटसाइड a charge conducting body of any shape. Charge conducting body of any shape. Any shape, कोणताही शेप असू दे, चार्ज कंडक्टिंग बॉडी लक्षात घ्यायची आपल्याला. बरोबर आहे. तर या ठिकाणी ते लक्षात घ्यायचे. चार्ज आहे त्याच्यावरती. The how much charges are present on that body? The total charges, this is the Q equal to sigma into ds. एवढे चार्जेस प्रेझेंट आहेत. आणि व्हॉट इज द सरफेस एरिया? सरफेस एरिया, this is the ds is equal to ds. सरफेस एरिया एवढाच राहील. जसा बॉडीचा शेप असेल त्याच्यानुसार ठीक आहे, असा अंदाज. मग याचप्रमाणे अकॉर्डिंग टू गॉस थेरम तर TNEI इज इक्वल टू किती आहे, सिग्मा इंटू ds. किती मिळेल आपल्याला, सिग्मा इंटू ds. देन TNEI इप्सिलॉन ई ds. बरोबर आहे. मग एरिया किती आहे इथे, तर एरिया हा dsच आहे. सरफेस एरिया इज इक्वल टू ds. मग आपण ds इथं पुट केला. शेवटी काय मिळेल आपल्याला, तर हे दोन्ही इक्वेट करूया. दोन्ही साइड जर आपण इक्वल आहेत, TNEI, देन वी गेट द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. बघा काय मिळते, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन्ही साइड कम्पेअर करूया. इप्सिलॉन ई ds इज इक्वल टू सिग्मा इंटू ds. एरियाला एरिया कॅन्सल झाला. शेवटी ई इज इक्वल टू काय मिळेल, सिग्मा अपॉन इप्सिलॉन. मग तुम्ही पहिल्या ॲप्लिकेशन पासून शेवटच्या ॲप्लिकेशन पर्यंत जा, तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती मिळते, सरफेस चार्ज डेन्सिटी अपॉन काय, परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. जी मीडियम असेल त्या मीडियमच्या विथ रिस्पेक्ट टू. मग तुम्ही काय करू शकता, या कन्सेप्टवरून सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करता येते. बरोबर ना, विथ द हेल्प ऑफ गॉस थेरम. गॉस थेरमचा उपयोग करून अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आता थोडक्यामध्ये आपण जे काही ॲप्लिकेशन आपण पाहिले त्याचे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे फॉर्म्युले काय होते ते थोडक्यात आपण लिहूया. एक जो आहे तो पहिल्या सुरुवातीचा तो म्हणजे स्पियर आहे, त्यानंतर सिलेंडर आहे, त्यानंतर प्लेट आहे आणि त्यानंतर एनी शेपची बॉडी आहे. सगळ्यात सुरुवातीला काय, नंबर 1 स्पियर. सांगा फॉर्म्युला. स्पियरसाठी
E इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन इंटू क्यू अपॉन आर स्क्वेअर. 2 नंबरला सिलेंडर आहे. सिलेंडरसाठी काय येतोय? E इज इक्वल टू 1/2 पाय इप्सिलॉन इंटू क्यू अपॉन आर येतोय. त्यानंतर पुढे प्लेट आहे. 3 नंबरला प्लेट. तर प्लेटसाठी आपल्याला फॉर्म्युला मिळतोय E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इंटू इप्सिलॉन. आणि लास्ट आपल्याला फॉर्म्युला मिळतोय जो की एनी शेप, बॉडी ऑफ एनी शेप. तर या ठिकाणी आपल्याला E मिळतोय सिग्मा अपॉन इप्सिलॉन. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशनचा उपयोग करून, गॉस थेरमचा स्टडी करून आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा कन्सेप्ट अंडरस्टँड करता येतो. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, त्यानंतर मेकॅनिकल फोर्स इन द इलेक्ट्रोस्टॅटिक, त्यानंतर कॅपॅसिटी अँड द कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर हा बी कन्सेप्ट आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टडी करायचा आहे. थँक्यू.